का खड्ड्यामध्ये नाशिक आहे का नाशिकमध्ये खड्डे हेच विचार पडलेला आहे. आता परवाच्या दिवशी बघा एक माणूस एवढा अपघाती मरण पावला, एवढा बेकार मेला की त्याला बघणाऱ्यांना सुद्धा चक्कर येऊन पडले. घडताना खूप रिटॅलिएशन होतं आणि तो बदल ॲक्सेप्ट होण्यासाठी पण वेळ लागतो. जे 5 जण गेलेले त्यांना चेक देताना सगळे स्माईल करत चेक देत आहे. ते का मोठा गौरव पुरस्कार नव्हता तो. खूप मोठ्या पातळीवरती आपल्याकडे जवळजवळ 15,000 व्हॉलेंटियर्सचं ट्रेनिंग आता सुरू होत आहे. हा चोरांचा मेळा इथे भरलेला आहे, ठेकेदारांचा मेळा भरलेला आहे. नक्कीच सांगते की ह्या दिवाळीपर्यंत हे रस्ते अगदी सुस्थितीत असतील आणि नाशिककरांची दिवाळी ही अतिशय चांगली जाणार आहे. घाटाचं काम सुद्धा आता MSIDC आणि WRTC मार्फत ऑन ट्रॅक सुरू आहे. विल बी एबल टू कम्प्लीट दोज घाट्स बाय मार्च और एप्रिल. करोडो भाविक पाहुणे येणार आहे, लाखो साधू महंत येणार आहे. त्याच्याकरता या शहराचं रिन्यूएशन आपण करतो आहोत. शासन आणि राज्य शासन, केंद्र शासन, महानगरपालिका याच्या माध्यमातून. नाशिककरांच्या काही प्रतिक्रिया घेतल्या. लोक थोडेसे वैतागलेले आहेत या सगळ्यामध्ये, तर त्यांना रिलीफ मिळेल असं आपण म्हणजे कधी आपल्याकडनं गोष्टी होत. त्यांना मला वाटतंय पुढचे 1 ते 1.5 महिन्यामध्ये 100% रिलीफ मिळेल. नमस्कार, तुम्ही बघताय थिंक टीव्ही आणि मी आलेली आहे कुंभमेळा पुढच्या 1.5 वर्षामध्ये जिथे होतोय त्या नाशिक नगरीमध्ये. सगळ्या कुंभमेळ्याच्या पूर्वी इथल्या प्रशासनावरती टीका होतीये. मग नाशिकमध्ये पडणारे खड्डे असतील, इथल्या नागरी सुविधांचा अभाव असेल आणि त्यासोबतच सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने अपूर्ण राहिलेली कामं असतील. या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. नुसत्या बघणार नाही आहोत, तर याच्या वेगवेगळ्या बाजू काय आहे हे सुद्धा जाणून घेणार आहोत. चला तर बघूया नाशिकचा कुंभमेळा, बातम्या आणि वस्तुस्थिती. नाशिकच्या तपोवन भागामध्ये मी आलेली आहे. विशेषतः जुलैमध्ये जो पाऊस झाला तो इतका जोरदार होता आणि इतिहासामध्ये नाशिकमध्ये जे जोरदार पाऊस झाले त्याच्यामधला हा जुलैचा सगळा महिना होता आणि त्यामुळे खरं तर बरंचसं जे काम आहे ते वाहून गेलेलं आहे. किती जागा म्हणजे तपोवनातले आपण जे ज्या गोष्टी बघतोय त्याच्यामधली ही जागा, म्हणजे इथे जर का तुम्ही बघितलं असेल तर ही लक्ष्मणाने शूर्पणखेचं नाक कापलं तर ही मूर्ती इथे आहे. आणि उजव्या बाजूला बघितलं तर तुम्हाला हे पाणी दिसतंय आणि सांडपाणी आहे, खराब पाणी आहे. एका बाजूने येतंय, जे एका बाजूने गंगापूर धरणामधलं अत्यंत स्वच्छ पाणी आणि दुसऱ्या बाजूने हे पाणी, असं हे दोन्ही पाणी एकत्र होत आहेत पुढे जाऊन. तपोवनातल्या 3ऱ्या स्पॉटवर मी आलेली आहे. तुम्हाला जर आठवत असेल तर काही महिन्यांपूर्वी नाशिकमध्ये तपोवनातली झाडं वाचवण्यासाठी जे आंदोलन झालं, जी चळवळ झाली, ती सगळी याच ठिकाणी झाली. म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल तर इथल्या झाडांवरती श्रीराम किंवा जय हनुमान असं लिहिलेलं आहे आणि झाडं तोडू नये यासाठी लोकांनी क्रॉस पण केलेला आहे. नाशिकच्या गंगेच्या घाटावरती मी आलेली आहे. खरं तर इथे गोदावरी नदी आहे, पण गोदावरीला प्रतिगंगा म्हटलं जातं आणि या घाटाला त्यामुळे खरं तर गंगेचा घाट म्हटलं जातं. सध्या धरणं भरलेली आहेत, त्यामुळे दुथडी भरून गंगा वाहतीये. या जर का बाजूला तुम्ही माझ्या डाव्या बाजूला जर का बघितलं तर तिथे अजूनही काही कामं सुरू आहेत. पाऊस इतका जोरदार होता यावेळेस की त्यामुळे काही कामांना स्थगिती द्यावी लागली, थांबावं लागलं आणि काही स्ट्रक्चर जे आधी उभारलेलं होतं ते काही प्रमाणामध्ये पावसाच्या पाण्यामध्ये वाहून गेल्यासारखी पूरस्थिती सुद्धा नाशिकामध्ये बघायला मिळाली होती. नाशिकमध्ये सध्या अशी परिस्थिती आहे का खड्ड्यामध्ये नाशिक आहे का नाशिकमध्ये खड्डे हेच विचार पडलेला आहे. आता मोठे जीव घेऊन जायला लागू राहिलं टू व्हीलरवाल्यांना, आमच्या रिक्षावाल्यांना. प्रश्न असा पडला, हा कुंभमेळ्याच्या नावाखाली किती भ्रष्टाचार चालेल, किती लोक हे पैसे खातील. हे आता पूर्ण हा पावसाळा चालू झाला ना, आता तुम्ही जागोजागी खड्डे करू राहिले. पहिले आहे ते तर रोड पूर्ण क्लिअर करू नाही राहिले आणि तुम्ही जागोजागी आणखी खड्डे वाढवू राहिले. त्याचं करणार काय? आहे ते तर काम पूर्ण क्लिअर करा. आता परवाच्या दिवशी बघा एक माणूस एवढा अपघाती मरण पावला, एवढा बेकार मेला की त्याला बघणाऱ्यांना सुद्धा चक्कर येऊन पडले. आज अशी अवस्था आहे की कुठूनही जावं, गाडी कुठे ठेवावी हा प्रश्न उभा राहतो. म्हणजे प्रत्येक ठिकाणी चालतच जावं लागतं, कारण सगळीकडे रस्ते खोदून ठेवलेत. आमचे म्हणजे नाशिकमध्ये आहे ना, अधिकारी हरवलेले, आमच्या अधिकारीचे मिसिंग आहे डायरेक्ट. अधिकारी जे बसलेले आमच्या खत्री मॅडम, ते आमच्या नागरिकांसाठी नाहीच आहे का, फक्त नगरसेवकांसाठी. कारण की ते फक्त नगरसेवकासोबतच फिरता, सामान्य माणसाचे त्यांना घेणं देणंच नाही राहिलेले. इथं तिथं सगळीकडे खड्डे खोदून ठेवलेले आणि तुम्ही बघू शकता एवढे जण, जे 5 जण गेलेले
त्यांना चेक देताना सगळे स्माईल करत चेक देत आहे. ते का मोठा गौरव पुरस्कार नव्हता तो. मागचा कुंभमेळा फक्त 245 कोटी रुपयामध्ये झाला होता आणि आता हे 45,000 कोटी रुपये खर्च करतायत. तर 15 कोटी लोक येणार आहे, त्यांची राहण्याची व्यवस्था काय, खाण्याची व्यवस्था काय, त्यांच्या शौचाची व्यवस्था काय, ते कुठे करणार ते? आणि मग ह्या गोष्टीचे उत्तर यांच्याकडे नाही आहेत. म्हणून ही जी फसवणूक चाललेली नाशिककरांना याच्याबाबत कोणालाही विश्वासात घेतला जात नाहीये आणि घेतलं गेलेलं नाहीये. फक्त टेंडर काढलेले आहे धनधानक्यांना, आयमा निमा पांढरपेशा लोकांना, तर ज्यांना फक्त याच्यातून पैसे कमवायचे, धंदा करायचे, अशा ठेकेदारांना बसून हे उद्योग केले आणि आता हे उद्ध्वस्त आलेले निकामी आहे. याच्यातून अनेक भ्रष्टाचाराचे प्रकरण बाहेर येणार आहेत आणि येथील पण पिढ्यानपिढ्या नाशिकला हा शाप ठरणार आहे. या कुंभमेळ्याच्या नावाखाली हा चोरांचा मेळा इथे भरलेला आहे, ठेकेदारांचा मेळा भरलेला आहे आणि त्यांनी आमच्या कुंभमेळ्याचं पावित्र्य निस्तनाभूत केलेलं आहे. म्हणजे आग होती, अशी संताप होतोय, जलन होतोय नाशिककरांची की आम्ही काय बघतोय एवढ्या वेळाने आणि काही बोलायचं नाही. आम्ही जर बोललो तर लगेच कुठेतरी धर्माच्या विरुद्ध बोलतोय. आम्ही जर बोललो तर आम्हाला काहीतरी कुंभमेळ्याच्या कामाला आम्ही अडथळा आणतोय आणि शासकीय कामात अडथळा आणला म्हणून नागरिकांना कुठे शासकीय सेवेत अडथळा आणला म्हणून पोलिसांच्या धमक्या दिल्या जात आहे आणि हे आमच्या दृष्टिकोनातून वाईट आहे, नाशिककरांच्या दृष्टिकोनातून वाईट आहे. जेव्हा एखादा बदल घडत असतो त्यावेळेस तो बदल घडताना खूप रिटॅलिएशन होतं आणि तो बदल ॲक्सेप्ट होण्यासाठी पण वेळ लागतो. अगदी 2003-04चा बघितला तर तो 46 किंवा 60 कोटीपर्यंत गेला होता आणि नंतरचा 600 कोटीपर्यंत गेला होता. मग हे 36,000 कोटी जे आले ते कशासाठी आले? मुळात नाशिककरांच्या सोयीसुविधा ज्या गेल्या 30-40 वर्षापासून अपग्रेड झालेल्या नव्हत्या. कारण शहर हे विस्तारत आहे, पण शहराच्या मूलभूत सुविधा ज्या आहेत त्यासाठी नाशिक महानगरपालिकेचा निधी तोकडा होता. आणि म्हणून जेव्हा नाशिक शहराचा विस्तार होतो आहे त्यासाठी सन्माननीय मुख्यमंत्री असतील, शिंदेसाहेब असतील आणि त्या काळचे आपले उपमुख्यमंत्री अजितदादा असतील यांनी प्लॅनिंग करून खरं तर हा निधी आपल्याला देऊ केला. कुठलीही सुविधा जी करण्यात आली, बेसिक ऑब्जेक्टिव्ह सगळ्यांनी लक्षात घ्यावा असं मला वाटतं की ही सगळी जी काही गोष्टी आहेत त्या नागरिकांच्या सुविधेसाठीच केल्या जात आहेत. ह्याच्यामध्ये कोणताही दुसरा हेतू नाही. जरी अधिकाऱ्यांनी काही दिरंगाई केली किंवा कुठल्याही पद्धतीचा प्रॉब्लेम क्रिएट झाला तर आम्ही रस्त्यावर उतरून ते पूर्ण करणार म्हणजे करणार. आज तुम्ही बघत आहात की नाशिक शहरामध्ये जे काही खड्ड्यांचा इश्यू झालेला आहे त्याच्यासाठी लोकप्रतिनिधींनी अतिशय आक्रमक भूमिका घेतली आणि ते परवाच्या महासभेत आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. ही आक्रमक भूमिका हे दर्शवते की सगळे लोकप्रतिनिधी लोकांच्या बाजूने आहेत. जर अधिकारी काम करायला दिरंगाई करत असेल, कॉन्ट्रॅक्टर दिरंगाई करत असेल, कोणाच्या चुका आहेत त्या आम्ही शोधून काढणार, त्यांना दंड करणार आणि त्याच्यावर ॲक्शन ओरिएंटेड सोल्युशन्स काढणार. तुम्ही जर बघितलं की रस्त्यांची जरी मीटिंग झालेली असेल तरी त्यावरती आपण रोड कन्स्ट्रक्शन TDR ज्याच्यामध्ये आपण DP रोड्स डेव्हलप करू शकतो, ह्या सोल्युशन ओरिएंटेड गोष्टींचा पण युटिलायझेशन तिथे मांडलं, DPR मांडला. तसंच जेव्हा ऑल्टरनेटिव्ह रूट्स आपण शोधून काढले आणि कॉलनी रोड्स डॅमेज झालेले आहेत त्यासाठी आपण 1300 कोटीचा DPR देखील देवेंद्रजींकडे मांडला आणि त्यांनी त्याच्यासाठी ग्रीन सिग्नल दिले. आमचे आमदार असतील यांनी देखील वेळोवेळी ही मागणी केलेली आहे की हा निधी आपल्याला लागणार आहे आणि म्हणून सर्व लोकप्रतिनिधी मिळून जेव्हा अशी काही मागणी करतात तेव्हा ती मंजूरच होते. पण ताई म्हणजे तुम्हाला थांबवते याच्यासाठी की 10-12 कोटींपेक्षा जास्त लोक ह्या 1.5 वर्षामध्ये नाशकामध्ये येणार आहेत. इतकी मोठी संख्या, इतका मोठा फुटफॉल जेव्हा येतो तेव्हा निश्चितच नागरी सुविधांवरती खूप ताण पडतो. बरोबर. म्हणजे एका बाजूला नाशिकच्या अर्थव्यवस्थेला याचा फायदा होणार आहे का? तर होणार आहे, आपण तेही मान्य करू. पण दुसरीकडे सुविधांवरती पण खूप ताण पडणार. ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे यातली विशेषतः सुविधांची गोष्ट कशी टॅकल करणार आणि हे सगळं कोसळू नये. म्हणजे मला असं वाटतं की एकदा कुंभमेळ्यामध्ये छोटीशी चिंगराचिंगरी सारखी पण एकदा घटना घडलेली आहे. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ऐनवेळी असं होतं की गर्दी असल्यानंतर खूप गोष्टी हातात नाही राहत. आपल्यालाही माहिती की जेव्हा लाखो लोक समोर असतात त्यावेळी ते सगळं टॅकल करणं अवघड होऊन जातं. तेव्हा त्याच्यासाठी काय तयारी सुरू आहे? आपण पाहता आहे की आता जे इन्फ्रास्ट्रक्चर चालू आहे ते हार्ड इन्फ्रास्ट्रक्चर चालू आहे आणि आपण सॉफ्ट इन्फ्रास्ट्रक्चरवरती पण भरपूर प्लॅनिंग केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्याला निर्देशित केलेलं आहे की AI
कुंभ करायचा आहे. त्याच्यामुळे फेस रिकग्निशन असेल, क्राऊड मॅनेजमेंट असेल, बफर झोन्स असतील, खूप मोठ्या पातळीवरती आपल्याकडे जवळजवळ 15,000 व्हॉलेंटियर्सचं ट्रेनिंग आता सुरू होत आहे. आणि हे 15,000 व्हॉलेंटियर्स हे ग्राउंड लेवलचे असणार आहे, ज्यांना सगळं प्रशिक्षण दिलं जात आहे. ते कुंभदूत म्हणून आपल्या शहरात काम करणार आहे. आणि प्रत्येक ठिकाणचं हे सॉफ्ट प्लॅनिंग झालेलं आहे. हार्ड प्लॅनिंगमध्ये फक्त काय होतं की ते दिसतं आणि ते एक्झिक्यूट करताना त्रास होतो, कारण प्रत्येकाला त्या व्यवस्थेतून जावं लागतं. आणि नक्कीच सांगते की ह्या दिवाळीपर्यंत हे रस्ते अगदी सुस्थितीत असतील आणि नाशिककरांची दिवाळी ही अतिशय चांगली जाणार आहे. कामं उशिरा सुरू झाले हे 100% खरं आहे. ही कामं किमान 1 वर्ष अगोदर सुरू व्हायला अपेक्षित होतं आणि त्याचा परिणाम झालाय. हां, हे 100% झालं आहे. प्रशासकीय कार्यकाळामध्ये रिपेअर झालेले, तेव्हा त्याचे लोकार्पण म्हणजे उद्घाटन झालेले आहे, भूमिपूजन झाले, काम सुरू झाले, जे की 1 वर्ष अगोदर होणं अपेक्षित होतं. तरी असो, हे सगळं होत असताना, हे सगळं चालू असताना गेल्या 15 दिवसापासून नाशिकमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. आपण बघितलं असेल, गोदावरी नदीला महापूर आला 2 वेळेस, नदी नाले ओढे वाहून जात आहेत व पूर्ण तुडुंब वाहत आहेत. ही एक आपत्ती परिस्थिती या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. आणि मग असं असताना रस्त्यांचं काय झालं माहिती का, हे ड्रेनेज सिस्टम वगैरे चालू आहे ना, युटिलिटीचे कामं, रस्ते आहे ना, त्याचं जे इन्फ्रास्ट्रक्चर हे लूज होऊन गेलं आणि खड्डे पडलेले. आणि असं असताना पाऊस कंटिन्यू चालू असल्याकारणाने खड्डे जरी बुजवायला गेलं तर डांबर उपलब्ध नाही, आणि जे कोल्ड मिक्स जर वापरलं तर ते लगेच अवेलेबल नाही. मुरमाने खड्डे बुजवले तर त्याचा चिखल लगेच होतो 1 तासाभरामध्ये. तो चिखल नागरिकांवरती, जाणाऱ्या येणाऱ्यावरती उडतो. खडीने जर खड्डे बुजवले तर ती खडी 1 तासात अस्तव्यस्त होते, त्याच्यावरती बाईक वगैरे घसरून पडतात. ही सगळी परिस्थिती आहे. हे नाकारून चालणार नाही, परंतु हा शाश्वत विकास होतो आहे. आणि ॲट ए टाईम नाशिक शहरातला, मी तरी आजपर्यंत ॲट ए टाईम एवढे कामं एकत्र चालू असताना एवढा मी बघितले नाही आहे. आणि मग ज्यावेळेस एवढे कामं जेव्हा होत आहे, मला असं वाटतं आपण पूर्ण शहर हे रिन्युएट करतो आहे. आणि शहर रिन्युएशन होत असताना कारण आपल्या शहरामध्ये करोडो भाविक पाहुणे येणार आहे, लाखो साधू महंत येणार आहे, त्याच्याकरता या शहराचं रिन्युएशन आपण करतो आहोत, शासन आणि राज्य शासन, केंद्र शासन, महानगरपालिका याच्या माध्यमातून. परंतु त्याचा त्रास मात्र नाशिककरांना सद्यस्थितीत होतो आहे. परंतु हाच त्रास जो 5-6, 2-4 महिने अजून मला असं वाटतं जातील, परंतु भविष्याच्या 30-35 वर्षासाठीचा हा शाश्वत विकास असणार आहे. शहरामध्ये विविध रस्त्यांची, तर त्याचं काय सध्या परिस्थिती आहे? रस्त्यांचा आपला जे ओव्हरऑल जे प्लॅनिंग आहे, पावसाच्या आधी सगळं युटिलिटीवर फोकस करण्याचे प्लॅनिंग होती. त्याच्यामध्ये आपलं वॉटर सप्लाय पाईपलाईन आहे, ड्रेनेजची पाईपलाईन आहे, OFC केबल आहे, MSCDCLची केबल आहे, MNGLची पाईपलाईन आहे. तो बऱ्यापैकी काममध्ये वेळ नॉर्मली पण जातो आणि तो कॉम्प्लेक्स पण असतो, युटिलिटीला शिफ्टिंग करणे आणि इतर गोष्टी. तो आता आपला सगळं बऱ्यापैकी पूर्ण झाला आहे. आपला बरेच रोड जे GSP लेवलवर आलं आहे, पण डेफिनेटली त्याच्यामध्ये अजून आम्हाला स्पीड घेण्याची 100% गरज आहे. तशी सूचना CM सरांनी पण रिसेंट मीटिंगमध्ये दिल्या आहे. आपण पण NMCला ती सूचना ऑलरेडी देण्यात आली आहे. नाशिककरांच्या काही प्रतिक्रिया घेतल्या, लोक थोडेसे वैतागलेले आहेत त्या सगळ्यामध्ये, तर त्यांना रिलीफ मिळेल असं आपण म्हणजे कधी आपल्याकडनं गोष्टी होते? त्यांना मला वाटते पुढचे 1 ते 1.5 महिन्यामध्ये 100% रिलीफ मिळेल. जे आपलं खड्ड्यांचा एक मुद्दा, NMCने कारवाई पण त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सुरुवात केली आहे. जवळपास 4000 खड्डे त्यांनी मागचे आठवड्यामध्ये पण भरण्यात त्यांच्या मार्फत आले होते. इम्पॅक्ट बऱ्यापैकी झाला आहे. पाऊस येणार असं खरं आम्हाला माहीतच होतं, पण एल निनोचा जे इम्पॅक्ट खूप एक्स्ट्रीम रेनफॉलच्या हिशोबाने झाला, त्याच्यामध्ये डेफिनेटली कामाला इम्पॅक्ट पडला आहे, त्याच्यामध्ये काही दुमत नाही आहे. तरी पण वी आर ट्राईंग टू रिझॉल्व दोज इश्यूज जे पावसाचे मुळे आले. पण पावसाचा अजून एक मुद्दा असतो की आपल्याला बिटुमिन करता येत नाही. बिटुमिन करताना आपल्याला अडचणी येते आणि मध्ये काही बिटुमिनची सप्लायमध्ये सुद्धा खरं अर्थाने त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम होते. पण कन्सिडरिंग ऑल ऑफ दॅट, आपण बिटुमिनसाठी सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयांचे तर्फे ऑनरेबल पेट्रोलियम मिनिस्टरला त्यांना पण आपण पत्र लिहिलं होतं. OMCच्या सोबत आमची पण बैठक झाली. बिटुमिन आता कसा इमिजिएटली पावसाच्या नंतर कसा स्टॅकअप करता येईल, तिन्ही OMCशी बोलून PWD आणि NMCची सगळी जे काही त्यांची रिक्वायरमेंट ते पण आपण आता फुलफिल करतो. सॉफ्ट इन्फ्राचं आपले काम कसं चालू आहे? सॉफ्ट इन्फ्राचे कामामध्ये जे आपलं विशेषतः कल्चरल याच्या दृष्टीने ASIचे काही काम आहे, घाटावरचे काम आहे, त्याच्यामध्ये रामकल्पतचा प्रोजेक्ट बऱ्यापैकी आता प्रोग्रेसला आहे. तो डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. त्र्यंबकेश्वर दर्शनपथाच्या प्रोजेक्टची सुरुवात झाली आहे. नारोशंकर मंदिरचा फॉर एक्झाम्पल, सुंदरनारायण मंदिर आहे.
घाटाचं कामसुद्धा आता MSIDC आणि WRTC मार्फत ऑन ट्रॅक सुरू आहे. विल बी एबल टू कम्प्लीट दोज घाट्स बाय मार्च और एप्रिल. त्र्यंबकेश्वरचा घाट जे सर्वात मोठा आमचा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आहे फ्रॉम अ डिकंजेशन पॉईंट ऑफ व्ह्यू, त्याला सुद्धा आपण म्हणजे आता इन टाईम बाय मार्च विल बी एबल टू कम्प्लीट.